मी बनवला आहे ब्रेडचा पिझ्झा। तर मी पहिलेच रेडी करून ठेवलेला, बघू शकता तुम्ही किती मस्त दिसतोय। आणि मी पप्पाला सांगून दिलेलं फोन करून की पप्पा तुम्ही चीज आणा, ब्रेड आणा, सर्व होतच कांदे। तर मी बनवलं आहे, आता मी चाललेली आहे हे ओव्हन मध्ये ठेवायला। चला, तर मी तुम्हाला सांगते की ह्याच्यामध्ये मी काय काय टाकले आहे। पहिले मी 4 ब्रेड घेतलेले आहेत, मग त्याच्यानंतर मी पिझ्झा सॉस लावलेला आहे, मग मी थोडेसे कांदे त्याच्या ब्रेडचे थोडेफार तुकडे तुकडे टाकून त्याचे बनवलं, मग कांदा टाकलं, मग त्याच्यानंतर चीज टाकलं, ह्याच्यामुळे आपला पिझ्झा। आता मी हा पिझ्झा माझ्या ओव्हनमध्ये ठेवते। केलेला आहे पिझ्झा, आता मी बंद करते। आपल्या पिझ्झाला व्हायसाठी फक्त 20 मिनिटं लागणार आहे। 20 मिनिटात मी तुम्हाला दाखवते की माझा पिझ्झा कसा झालाय आणि टेस्ट करून सांगते की हा पिझ्झा कसा झालाय। हा व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत बघत राहा, तोपर्यंत तुम्ही सबस्क्राइब करा या व्हिडिओला। मी बसनी येत होते ना, तेव्हा आमची बसवाली आंटी बघा किती कलर लावले, पूर्ण कलर सुद्धा जात नाही, बघा ना, बघा। आता आपण आपला पिझ्झा काढू। वाव, आवाज खूप छान येतो, खूप छान। हे बघा आपला पिझ्झा किती मस्त आहे। आता तुम्हाला मी टेस्ट करून दाखवते। हा बघा आमचा पिझ्झा। आता मी ह्याला कट करणार आहे। आता मी ह्याला कटरने कट करणार आहे। चला, तर अंगद खायचे का तुला? खायचे अंगदला पण। करू का? करू? खायचे ना? बघा माझ्या भावाला पण खूप आवडतोय आणि कसा वासच एवढा बेस्ट येतोय ना, का पाहिजे। वाव, पण ते खूप हे झालंय। तर त्याला व्यवस्थित कापावं लागतं। झालेला आहे कट। माझ्या भावाला पण खूप आवडले ना ना अंगद? आता मी तुम्हाला खाऊन दाखवणार आहे, बघा माझा पिझ्झा। बस झालेला आहे। आणि हा सबस्क्राइब करा आणि कमेंट करून सांगा की हा व्हिडिओ कसा वाटला।